विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण क्रमांक 5 अणूचे अंतरण यामधील काही महत्त्वाचे मुद्दे अगोदरच्या पाठामध्ये पाहिलेले, अगोदरच्या तासामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे पाहिलेले. त्यामध्ये द्रव्य म्हणजे काय, त्यानंतर अणू कशाला म्हणतात, रेणू कशाला म्हणतात याविषयी माहिती पाहिलेली आहे. आज आपण त्यापुढील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रुदरफोर्डचे केंद्रकीय अणुप्रारूप 1911 या साली लिहिलेलं आहे. त्यांनी अणूच्या अंतरंगाचा वेध घेतला आणि अणूचे केंद्रकीय प्रारूप कसे असते या संबंधी काही माहिती मांडलेली आहे. प्रथम रुदरफोर्डने काय केलेले पहा, की सोन्याचा अतिशय पातळ पत्रा घेतलेला आहे आणि त्यावर किरणोत्सर्गी मूलद्रव्यातून उत्सर्जित होणाऱ्या धन प्रभारित अल्फा कणांचा मारा केला आणि अल्फा कणांचा मारा केल्यानंतर त्यांना असे आढळून आलेले की काही अल्फा कण त्या सोन्याच्या पातळ पत्र्यामधून आरपार निघून गेलेले आहेत, काही अल्फा कण त्या सोन्याच्या पातळ पत्र्यामध्ये अणूवर आदळले आणि परत मूळ दिशेने आलेले आहेत, तर काही अल्फा कण ठराविक अंशाच्या कोनातून विचलित झालेले आहेत, काही अल्फा कण मोठ्या अंशाच्या कोनातून विचलित झालेले आहेत, म्हणजे 90 अंशाच्या कोनापेक्षा जास्त विचलित झालेले आहेत. यावरून रुदरफोर्डने काही अणुप्रारूपासंबंधी माहिती म्हणजे केलेले किंवा निष्कर्ष काढलेले ते पुढील प्रमाणे. यावरून पहिला निष्कर्ष काय आहे पहा, अणूच्या केंद्रभागी धन प्रभारित केंद्रक असते. त्यानंतर दुसरा निष्कर्ष आहे, केंद्रकात अणूचे जवळजवळ सर्व वस्तुमान एकवटलेले असते. कारण अणूच्या केंद्रकात जर वस्तुमान एकवटलेले असेल तर अल्फा कण त्यावर आदळल्यानंतर मूळ परत दिशेने आलेले आहेत. तिसरा जो निष्कर्ष आहे तो म्हणजे केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन नावाचे ऋण प्रभारित कण परिभ्रमण करत असतात. चौथा निष्कर्ष आहे, सर्व इलेक्ट्रॉनवरील एकत्रित ऋण प्रभार हा केंद्रकावरील धन प्रभार एवढाच असल्यामुळे त्यांचे विजातीय प्रभारांचे संतुलन होऊन अणू हा विद्युत दृष्ट्या उदासीन असतो. आणि पाचवा जो निष्कर्ष आहे, परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन व अणू केंद्र यांच्या दरम्यान एक पोकळी असते, असे या अणूच्या प्रारूपासंबंधी रुदरफोर्डच्या विकिरणीय प्रयोगातून दिसून आलेले आहे. त्यानंतर बोरचे स्थायी कक्षा अणुप्रारूप. आता बोर या शास्त्रज्ञाने काय केलेले पहा, सन 1913 मध्ये आपल्या निल्स बोर या शास्त्रज्ञाने की अणुप्रारूप कसा असते ते मांडलेले आहे. आणि या बोरच्या अणुप्रारूपाची महत्वाच्या आधारे काही पुढील प्रमाणे माहिती दिलेली. अणू केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन हे केंद्रकापासून विशिष्ट अंतरावर असणाऱ्या समकेंद्री वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत असतात. विशिष्ट कक्षेत असताना इलेक्ट्रॉनची ऊर्जा स्थिर असते. तिसरं जे आहे ते म्हणजे इलेक्ट्रॉन आतील कक्षेतून बाहेर कक्षेत उडी मारताना त्यांच्या फरका इतक्या ऊर्जेचे शोषण करतो, तर बाहेरील कक्षेतून आतील कक्षेत उडी मारताना फरका इतकी ऊर्जा उत्सर्जित करतो. या बोरच्या अणुप्रारूपानंतर काही महत्वाचे अणुप्रारूपे पुढे मांडलेले आहेत आणि ते ही मूलभूत तत्वे ते म्हणजे अणुसंरचने संबंधित दिलेली माहिती आहे. ती तत्वे पहिली आहे, जो पहिला म्हणजे अणूची संरचना. आता अणूची संरचना कशी असते, तर अणू कसा असतो ते या संबंधी माहिती दिलेली आहे. त्यामध्ये केंद्रक असते, केंद्रका बाहेरील भाग यांचा मिळून अणू बनतो. यामध्ये 3 प्रकारच्या अणुकणांचा समावेश होतो. आता प्रथम आपण माहिती पाहणार आहोत केंद्रक. आता अणूच्या मध्यभागी जो भाग असतो त्याला आपण केंद्रक म्हणतो किंवा त्यालाच आपण न्यूक्लियस असं म्हणतो. आता केंद्रकामध्ये काय पहा, अणूचे केंद्रक हे धन प्रभारित असते. अणूचे जवळजवळ सर्व वस्तुमान हे अणूच्या केंद्रकात एकवटलेले असते. केंद्रकामध्ये 2 प्रकारचे अणुकण असतात. केंद्रकात किती कण असतात, 2 प्रकारचे अणुकण असतात. एक म्हणजे प्रोटॉन आणि दुसरा म्हणजे न्यूट्रॉन. आणि प्रोटॉन हा धन प्रभारित कण असतो, तो पी या अक्षराने दर्शवतात. आणि न्यूट्रॉन हा कोणताही प्रभाव नसतो न्यूट्रॉनवर, तो
स्मॉल एन या अक्षराने दर्शवतात. प्रथम आपण आता प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांना एकत्रितपणे न्यूक्लियॉन असे म्हणतात. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांना एकत्रितपणे न्यूक्लियॉन असे म्हणतात. प्रथम आपण प्रोटॉन संबंधी माहिती पाहणार आहोत. आता प्रोटॉन काय आहे बघा. प्रोटॉन हा अणूच्या केंद्रकात असणारा धन प्रभारित अवाहू कण असून केंद्रकावरील धन प्रभार हा त्यांच्या प्रोटॉनमुळे असतो. प्रोटॉनचा निर्देश या संज्ञेने दर्शवतात आणि प्रोटॉनवरील धन प्रभार +1 इलेक्ट्रॉन एवढा असतो आणि 1 इलेक्ट्रॉनची किंमत जी आहे ती म्हणजे 1.6 गुणिले 10⁻19 कुलोम इतका असतो. म्हणजे केंद्रकावरील एकूण धन प्रभार इलेक्ट्रॉन एवढ्या एककामध्ये व्यक्त केला जातो आणि ते प्रोटॉन संख्या एवढाच असतो. अणूच्या केंद्रकातील प्रोटॉन संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याचा अणुअंक असून तो Z या अक्षराने दर्शवतात. म्हणजे प्रोटॉनची संख्या किंवा इलेक्ट्रॉनची संख्या जी असते त्याला आपण अणुअंक म्हणतात आणि हा अणुअंक Z या अक्षराने दर्शवतात. एका प्रोटॉनचे वस्तुमान सर्वसाधारणपणे 1 U म्हणजे 1 डाल्टन एवढे असते. 1 डाल्टनची जी किंमत आहे ती म्हणजे 1.66 गुणिले 10⁻27 ग्रॅम इतका असतो. म्हणजे सर्वसाधारणपणे हायड्रोजनच्या एका अणूचे वजन जेवढे असते तेवढी किंमत म्हणजे 1 U किंवा 1 डाल्टन असे म्हणतात. अणूच्या केंद्रकातील दुसरा न्यूक्लियॉन अवाहू कण म्हणजे न्यूट्रॉन होय. न्यूट्रॉनवर कोणताही प्रभार नसतो आणि ते N या स्मॉल अक्षराने दर्शवतात. आता न्यूट्रॉन हा विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन असतो. तसेच न्यूट्रॉन N अक्षराने दर्शवतात. 1 U इतके अणुवस्तुमान असलेल्या हायड्रोजनचा अपवाद वगळता सर्व मूलद्रव्यांच्या अणुकेंद्रकामध्ये न्यूट्रॉन असतात. एका न्यूट्रॉनचे वस्तुमान सुमारे 1 U म्हणजे 1 डाल्टन इतके असते. ते जवळजवळ प्रोटॉनच्या वस्तुमाना एवढेच असते. त्यानंतर तिसरा जो कण जो आहे तो म्हणजे अणूच्या केंद्रकाबाहेरील कण जो आहे तो म्हणजे इलेक्ट्रॉन होय. आता केंद्रकाबाहेरील कण म्हणजे काय तर अणूच्या संरचनेत केंद्रकाबाहेरील भागात परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन आणि केंद्रक व इलेक्ट्रॉन यांच्या दरम्यान असणारी एक पोकळी असते. त्यामध्ये माहिती आपण पाहणार आहोत. आता इलेक्ट्रॉन संबंधी माहिती काय ते पहा. इलेक्ट्रॉन हे E या मायनस अक्षराने दर्शवतात. हा इलेक्ट्रॉन हा ऋण प्रभारित अवाहू कण असून तो त्याची संज्ञा E- या अक्षराने दर्शवतात. प्रत्येक इलेक्ट्रॉनवर एक एकक ऋण प्रभार असतो. तो -1 इलेक्ट्रॉन इतका असतो. त्याचे वस्तुमान जे आहे ते जवळजवळ हायड्रोजनच्या वस्तुमानापेक्षा 1800 पटीने कमी आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हे सर्वात कमी असते. त्यालाच आपण नगण्य असं म्हणतो. अणूच्या केंद्रकाबाहेरील भागातील इलेक्ट्रॉन हे केंद्रकाभोवती असलेल्या वेगवेगळ्या कक्षामध्ये परिभ्रमण करतात. भ्रमण कक्षेचे स्वरूप त्रिमित असल्याने कक्षा या पदाऐवजी आता अलीकडे नवीन जो शब्द आलेला आहे तो म्हणजे कवच किंवा त्याला शेल असं म्हणतात. हे पद वापरले जातं. इलेक्ट्रॉनची ऊर्जा तो ज्या कवचात असतो त्यावरून ठरवली जाते. अणुकेंद्रकाबाहेर इलेक्ट्रॉनची संख्या केंद्रकामधील प्रोटॉनच्या संख्येइतकीच असते. म्हणजे केंद्रकामध्ये जेवढे प्रोटॉनची संख्या Z आहे तेवढेच इलेक्ट्रॉनची संख्या असते. त्यामुळं त्या दोघांचं संतुलन होत असल्यामुळे अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. त्यानंतर इलेक्ट्रॉन वितरण कशाला म्हणतात पहा. वेगवेगळ्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉनचे विभागणी करणे याला इलेक्ट्रॉन वितरण असे म्हणतात. आता आपण इलेक्ट्रॉन वितरण म्हणजे काय किंवा इलेक्ट्रॉनची विभागणी म्हणजे काय तर वेगवेगळ्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉनची विभागणी करणे त्याला इलेक्ट्रॉन वितरण असे म्हणतात किंवा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं म्हणतात. आता पहिली कक्षा जी आहे त्याला आपण K नाव दिले जाते. दुसऱ्या कक्षेला L नाव दिले जाते. तिसऱ्या कक्षेला M नाव दिले जाते आणि चौथी कक्षा जी आहे त्याला N. आता हे जे इलेक्ट्रॉन वितरण आहे आता N म्हणजे काय N म्हणजे कक्षांची संख्या. आता पहिली कक्षा असेल तर N ची किंमत 1 धरली जाते. दुसरी कक्षा असेल तर N ची किंमत 2 धरली जाते. तिसरी कक्षा असेल तर N ची किंमत 3 धरली जाते. चौथ्या कक्षेला N ची किंमत 3. या अनुसार बोरचे जे अणुस्वरूप आहे निल्स बोर या शास्त्रज्ञाने
एक सूत्र वेगवेगळ्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात ते काढण्यासाठी एक सूत्र तयार केलेलं आहे. ते सूत्र म्हणजे काय बघा, 2n चा वर्ग. 2n चा वर्ग म्हणजे काय तर 2. आता समजा आपल्याला पहिली कक्षेतले इलेक्ट्रॉन काढायचे तर 2 कंसात 1 म्हणजे कक्षेचा वर्ग केलं तर 2 गुणिले 1 बरोबर 2. म्हणजे पहिले कक्षा ते कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, 2 इलेक्ट्रॉन असतात. त्यानंतर दुसऱ्या कक्षेतले इलेक्ट्रॉन जर काढायचे असतील तर काय होणार, 4 तिथं 8 म्हणजे n ची किंमत 2 झालेली असता. 2 चा वर्ग केला 2 गुणिले 2 म्हणजे 4, 4 दुणे 8 म्हणजे दुसऱ्या कक्षेमध्ये l कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात, 8 इलेक्ट्रॉन सामावले जातात. तिसऱ्या कक्षेमध्ये आपल्याला इलेक्ट्रॉन जर काढायचे असतील तर 3 चा वर्ग 9 होणार आणि 18 म्हणजे 3 चा वर्ग 9, 9 गुणिले 2 म्हणजे 18 म्हणजे m कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन सामावण्याची क्षमता किती असेल, 18 असेल. आणि n कक्षेमध्ये किती असेल, चौथ्या कक्षेत जर सर्वसाधारणपणे तर 32, 4 चा वर्ग 16, 16 गुणिले 2 म्हणजे 32 म्हणजे n कक्षेमध्ये 32 इलेक्ट्रॉन असतात. अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन सामावले जातात किंवा त्या कवचाची कॅपॅसिटी किती आहे किंवा क्षमता किती आहे हे आपल्याला निल्स बोर या शास्त्रज्ञाने जे सूत्र तयार केलेलं आहे त्या सूत्राच्या आधारे वेगवेगळ्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात हे आपल्याला काढता येते. खाली एक आपल्याला तक्ता दिलेला आहे त्यामध्ये मूलद्रव्यांच्या संज्ञा दिलेली आहे, त्यामध्ये KLMN कक्षा दिलेली आहे. त्यानंतर कवच क्रमांक दिलेला आहे n बरोबर, कवचातील इलेक्ट्रॉनची धारकता किती आहे आणि सूत्र दिलेलं आहे. यावरून आपल्याला इलेक्ट्रॉनची संख्या काढता येते. अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन विभागले जातात हे KLMN या कक्षेच्या आधारे काढता येतात. त्यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे संयोज्या होय. आता संयोज्या कशाला म्हणतात, त्याला इंग्रजीमध्ये व्हॅलन्सी म्हणतात. व्हॅलन्सी म्हणजे संयोज्या होय. संयोज्या म्हणजे काय, दिल्या किंवा घेतल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या एकूण संख्येला त्या मूलद्रव्यांची संयोज्या म्हणतात. म्हणजे एखादे मूलद्रव्य स्थिर होण्यासाठी ते आपल्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन ज्यादा आहेत किंवा किती इलेक्ट्रॉन अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी किती इलेक्ट्रॉनची गरज आहे, म्हणजे आपल्याला किती इलेक्ट्रॉन दुसऱ्याला घ्यावं लागतात किंवा दुसऱ्याकडून किती इलेक्ट्रॉन घ्यावं लागतात, ही जी भागीदारी केली जाते त्याला आपण संयोज्या म्हणतो. म्हणजे संयोज्या म्हणजे काय, प्रत्येक मूलद्रव्य आपली अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी जे बाहेरून इलेक्ट्रॉन घेतले जातात किंवा आपल्याकडे ज्यादा इलेक्ट्रॉन दुसऱ्याला दिले जातात ही जी देवघेव केली जाते त्याला संयोज्या असे म्हणतात. त्यानंतर आता उदाहरणार्थ सोडियम आहे. उदाहरणार्थ सोडियमची संज्ञा Na आणि सोडियमचा अणुअंक Z बरोबर 11 आहे. यामध्ये त्याची इलेक्ट्रॉनची विभागणी जी आहे 2, 8, 1. शेवटच्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, तिथं 8 होण्यासाठी त्याला 7 इलेक्ट्रॉनची गरज आहे. किंवा दुसरं मूलद्रव्य जर आपण घेतलं क्लोरीन Z बरोबर 17, यामध्ये त्याची इलेक्ट्रॉनची विभागणी 2, 8, 7. याला 8 होण्यासाठी एकाची गरज आहे, इथं 1 इलेक्ट्रॉन दिला जातो. म्हणजे सोडियमची संयोज्या ही 1 आहे. यामध्ये 1 इलेक्ट्रॉन दोन्ही प्रथम कक्षा आणि दुसरी कक्षा दोन्ही पूर्ण आहेत म्हणजे स्थिर आहेत, शेवटची कक्षा अपूर्ण आहे आणि ती 8 होण्यासाठी 7 ची गरज आहे. मग क्लोरीन काय करतो, हा आपल्याकडे 7 इलेक्ट्रॉन आहे म्हणून सोडियम कडून 1 इलेक्ट्रॉन घेतो आणि अष्टक स्थिती पूर्ण करतो. त्यामुळे इथं क्लोरीनचं अष्टक पूर्ण होत असते. म्हणजे सोडियमने एक इलेक्ट्रॉन क्लोरीनला दिला म्हणून सोडियमची संयोज्या 1 आहे. क्लोरीनने 1 इलेक्ट्रॉन घेतला त्यामुळे क्लोरीनची संयोज्या सुद्धा 1च आहे. त्यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे समस्थानिके. समस्थानिके त्याला इंग्रजीमध्ये आयसोटोप्स म्हणतात. समस्थानिके म्हणजे काय, तर ज्या मूलद्रव्यांचा अणुअंक समान असतो परंतु अणुवस्तुमानांक भिन्न असतो. म्हणजे Z ची किंमत समान असते आणि A ची किंमत भिन्न असते, अशा मूलद्रव्यांना समस्थानिके म्हणतात. आता उदाहरणार्थ काही समस्थानिके जे आहेत, हायड्रोजन जर घेतलं उदाहरण तर हायड्रोजन मध्ये हायड्रोजन 1, त्यानंतर हायड्रोजन ड्यूटेरियम आणि हायड्रोजन ट्रिटियम असे या ठिकाणी हायड्रोजनची 3 समस्थानिके आहेत. त्यांचा अणुअंक 1, 1, 1 म्हणजे Z ची किंमत समान आहे आणि अणुवस्तुमानांक मात्र 1, 2, 3 ही भिन्न आहेत म्हणून हायड्रोजनची समस्थानिके
तीन आहेत. हायड्रोजन, ड्यूटेरियम आणि ट्रिटियम ही तीन आहेत. त्यानंतर कार्बनची सुद्धा समस्थानिके तीन आहेत. कार्बन 6, कार्बन 6 आणि 12, 13 आणि 14 असे कार्बनची सुद्धा समस्थानिके तीन आहेत. यावरून आपल्या याच्यामध्ये समस्थानिकेबद्दल काही महत्वाची उदाहरणे पण दिलेले आहेत आणि ते पाहिलेले. त्यानंतर समस्थानिकांचे उपयोग काय आहेत पहा. व्यवहारामध्ये समस्थानिकांचा उपयोग वेगवेगळ्या ठिकाणी केला जातो. पहिला उपयोग जो आहे ते म्हणजे युरेनियम 235 चा उपयोग केंद्रीय विखंडन व ऊर्जा निर्मितीसाठी होतो. त्यानंतर दुसरा जो उपयोग आहे समस्थानिकांचा, कॅन्सर सारख्या प्राणघातक आजारावर कोबाल्ट 60 या समस्थानिकांचा उपयोग होतो. तसेच गॉइटर व थायरॉइड ग्रंथीच्या आजारावरील उपचारामध्ये आयोडीन 131 चा उपयोग केला जातो. तसेच किरणोत्सारी मूलद्रव्यांच्या समस्थानिकांचा उपयोग जमिनीखालून गेलेल्या नळामधील भेगा किंवा चिरा भरण्यासाठी होतो किंवा चिरा शोधण्यासाठी होतो. त्यामध्ये सोडियम 24 या समस्थानिकांचा उपयोग होतो. तसेच अन्न पदार्थांचे सूक्ष्म जीवाणूपासून परिरक्षण करण्यासाठी किरणोत्सारी मूलद्रव्यांचा उपयोग केला जातो. आणि लास्टचा जो उपयोग आहे शेवटचा म्हणजे कार्बन 14 या किरणोत्सारी समस्थानाचा उपयोग जीवाश्मांचे वय ठरवण्यासाठी केला जातो. अशा रीतीने काही महत्वाची समस्थानिके आपल्या औद्योगिक क्षेत्रात, कृषी क्षेत्रात किंवा वैद्यकीय क्षेत्रामध्ये याचा वापर केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रकरण क्रमांक 5 अणुचे अंतरण हे जे प्रकरण पाहिलेले आहे. या प्रकरणावर आता जे काही महत्वाचे मुद्दे शिकवलेले आहेत त्याच्या आधारे काही महत्वाचे प्रश्न देत आहेत ते सोडवायचे आहेत. शंका काय आली तरी विचारणे आणि पूर्ण धडा झालेला आहे यावरील स्वाध्याय सोडवणे. धन्यवाद.